एक आम्हाला जाणवलेली बाब अशीच आहे, मंत्री महोदयांनी भरपूर घोषणा केल्या, परंतु यंत्रणाच नसेल तर काम होत नाही. प्रत्येक विभागामध्ये आपल्या विभागाच्या अंडर जे आहेत, आयोग असेल, मुलांचा महामंडळ असेल किंवा वक्फ बोर्डला आता थोडे मिळाले अधिकारी किंवा आयुक्तालय आहे, मार्टी आहे, तिथे कर्मचारी नाही. तर कर्मचारी नियुक्तीचे विशेष धोरण तुम्ही करून त्यांना तातडीनं कर्मचारी नियुक्त झाले तर आपल्या घोषणा त्या कार्यान्वित होऊ शकतात. सध्या आम्ही साहेब खूप खुश आहोत. मला फोन आला अजमलबाईंचा, अचानक तुम्हाला नाशिकला यायचं आणि साहेबांच्या समोर बोलायची संधी मिळणार आहे, तुमचा अभ्यास आहे, अनुभव आहे आणि आपण मला आनंद आहे की छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जपणारे, पक्ष विचार जपणारे आपण असे आम्हाला चांगलं नेतृत्व लाभलंय. म्हणून मी या ठिकाणी साहजिक आहे की समाजाच्या अपेक्षा आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय. या प्रसंगी एक 5 मिनिटात मी आमच्या समाजाच्या मागण्या आपल्यासमोर व्यक्त करून माझं छोटंसं मनोगत संपवतो. प्रत्येक जिल्ह्यात त्याप्रमाणे नाशिकमध्ये 100 मुलांचं आणि 100 मुलींचं वसतिगृह मंजूर व्हावं. साहेब, आता मुलींच्या वसतिगृहाची योजना आहे, पण त्याची अवस्था जर त्याचा आढावा जर घेतला ना तर फार भीषण अवस्था आहे. माझ्या माहितीनं कुठल्याही जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक मुली वसतिगृहात राहत नाही. अशा ठिकाणी ते बांधलं गेले किंवा काही ठिकाणी, नागपूर सारख्या ठिकाणी सुद्धा साहेब 4 वर्षापूर्वी 9 कोटीचा निधी दिला गेलाय, पण अजून वसतिगृहच अस्तित्वात नाही. तर चांगल्या गोष्टी आहेत, त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. तर हे नाशिक जिल्ह्यामध्ये मुलांचं मुलींचं वसतिगृह चांगलं व्हावं, इथं चांगल्या शिक्षणाच्या सुविधा आहेत. आणि खूप महत्वाची मागणी साहेब मी आपल्यासमोर करतोय की मुस्लिम युनिव्हर्सिटीची मागणी 2012 साली कोल्हापूरहून झाली. मी सातारा कराडचा आहे. कोल्हापूरहून झाली, मुस्लिम युनिव्हर्सिटी झाली पाहिजे. विलासराव देशमुख साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्या चळवळीतून मी घडलेला व्यक्ती आहे, घडलेला कार्यकर्ता आहे. मला म्हणायचं की या जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे, मेडिकल काउन्सिलचंही राज्याचं ऑफिस आहे, निरीसारखी पाण्यावरती काम करणारी राज्यस्तरीय संस्था आहे. अशा अनेक संस्था नाशिकमध्ये आहेत. तर मला असं वाटतं की आज नाशिकमध्ये, खानदेशमध्ये तुमच्या अल्पसंख्याकांचे, मुस्लिमांचे प्रमाण चांगल्या प्रमाणात आहे. इथं या जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीनं वक्फच्या जमिनी भरपूर आहेत. तर या जमिनींचा विकास पण होईल, समाजाचा लाभ पण होईल. तर आपण मुस्लिमांसाठी मुस्लिम युनिव्हर्सिटी म्हणू शकत नाही आपण, कारण संविधानिक तरतुदी आहे. मायनॉरिटी युनिव्हर्सिटी, अल्पसंख्याक विश्वविद्यालयासाठी आपण प्रयत्न करावेत. मायनॉरिटीच्या मेडिकल कॉलेजसाठी आपण प्रयत्न करावे आणि स्किल युनिव्हर्सिटी साहेब सुद्धा आपण प्रयत्न करावे. जर अनुभव घेतला तर महाराष्ट्र शासनाचं स्किल युनिव्हर्सिटीचं धोरण आहे. एक आपल्याकडे सिम्बॉसिसची पुण्याला एक्सप्रेस हायवे स्टार्ट होताना युनिव्हर्सिटी बघितली, त्याचं मॅन्युअल बघा, वेबसाईट बघा, लाखोच्या फीज आहे. तो अल्पसंख्याक समाज देऊ शकणार नाही ना, आपला समाज, महाराष्ट्राचा मराठा समाज सुद्धा देऊ शकणार नाही. अशा अवस्था, इतकी मोठी फीज आहे. तर आपल्याला असं मायनॉरिटीचं विद्यापीठ केलं, त्याच्यामध्ये इतर समाजालाही थोडं रिझर्वेशन ठेवलं तरी सुद्धा एक चांगलं कौशल्य विद्यापीठ या नाशिकमध्ये उगम पाहू शकतं आणि त्याचा समाजाला खूप फायदा होऊ शकतो. आणि आयुक्तालयाच्या बाबतीत सर सांगायचं झालं तर आयुक्तालयानंतर विभागीय कार्यालयात तिथं आपला उपायुक्त बसेल, तो डाऊट नाही, परंतु विभागाला मार्टीचं विभागीय कार्यालय व्हायला पाहिजे. आज आपण बघितलं तर अमृतचं कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात आहे, सारथीचं कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात आहे. मार्टी आता सुरुवात होते, तर मार्टीची संरचना सुद्धा चांगल्या पद्धतीने झाली तरच योजना लोकांपर्यंत पोहोचू शकतील. अन्यथा अनुभव असा आहे साहेब की शासनानं 800 कोटी बजेट देऊ द्या, 400 कोटी तर किती देऊ द्या. पूर्वीचा जर अनुभव आलेख जर बघितला आपण, आम्ही काही माहिती काढलेली आहे, अल्पसंख्याक विकास विभागाचं 50% बजेटही खर्च होत नाही. का होत नाही तर योजना ज्या आहेत त्या योजना पुरोगामी आहेत. त्या योजनांमध्ये थोडेफार निकष बदलले तर त्याचा लाभ घेता येईल. अण्णासाहेब पाटील महामंडळात जर आपण बघितलं तर तिथे योजनांचा निकष कसा आहे, पंतप्रधान रोजगार योजना आहे, मुख्यमंत्री रोजगार योजना आहे, तिथे विना गॅरंटी 10 लाखाची 25 लाखाचे लोन दिले जातात. पण मौलाना आझादमध्ये 1 लाखाच्या लोनला इतक्या अटी शर्ती आहेत, त्याच्याकडे सुद्धा आपण मौलाना महामंडळाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि हे सगळं जर आपल्याला करायचं असेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक विकास नियंत्रण समिती कार्यान्वित झाली पाहिजे. पंतप्रधान 15 कलमी विकास कार्यक्रमाची प्रकल्प अंमलबजावणी झाली पाहिजे. खरंच खूप छान आहे, 15च कलम आहेत म्हणजे 15 उद्देश आहेत. त्या 15 उद्देशांवर अनेक योजना बनवू शकतात, पण शासनानं त्याच्यावरती ग्राउंडला काही केलेलं नाही आतापर्यंत. पाठीमागच्या आपण करायची अपेक्षा आहे. राज्यस्तरीय समित्या साहेब खूप आहे. अल्पसंख्याक हक्क दिनाचा जो विषय आहे, 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवस असतो. त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी, मंत्री महोदय किंवा त्या जिल्ह्यातले प्रमुख लोकप्रतिनिधींनी एक बैठक घ्यायची आहे दिवसभराची, कुठंही घेतली जात नाही. आता थोडीफार तात्पुरत्या स्वरूपाची 24 जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी झाली, कारण त्याच्यासाठी आम्ही 3 वर्ष राबतोय की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा झाला पाहिजे. आम्ही अल्पसंख्याक आयोगाला पत्र लिहिली. कालही मी पॅरेखान साहेबांच्या सोबत होतो, अल्पसंख्याक आयोग अध्यक्षांसोबत. काल मी मुंबईतून इकडे आलो. त्यांना म्हटलं जे जिल्हाधिकारी त्याच्यावर कारवाई करत नाही त्यांच्यावर ॲक्शन घ्या.
त्यांना सांगा तुम्ही ताकद. आता कडक नियोजनाचं चाललंय. मी सांगितलं की मंत्री महोदयाच्याबरोबर बैठक लावा, कक्षाधिकाऱ्यांच्याबरोबर बैठक लावा. तर साहेब, ते अल्पसंख्याक हक्क दिन सुद्धा खूप महत्त्वाचा दिवस आहे, त्यावेळी सगळ्या चर्चांचा विषय होईल. आणि माझी आपणास खास विनंती आहे की शासकीय निधीतून आत्ता ज्या योजना आहेत त्याच्यातून अल्पसंख्याक भवन, समाज भवन